मैदानाच्या आतमध्ये आल्यात. चला घाई करा, जरा विनंती असेल घाई करा. पुन्हा एकदा सांगेन वेळ आपण जर बघितला तर कोणासाठी थांबत नाही आहे आणि पहिला चेंडू जेव्हापासून पडेल तेव्हापासून 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत. जर 20 मिनिटाच्या बाहेर गेला, नियम तुडला तर यम येतो. म्हणजे तुम्हाला नक्कीच एक एक्स्ट्रा प्लेअर हा 5व्या षटकामध्ये आतमध्ये घ्यावा लागणार आहे. जय पाटील टू प्रशांत. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या मधनं चेंडू चाललाय, सीमा रेषेच्या बाहेर जाईल का नाही. चांगलं क्षेत्ररक्षण, सुरेख क्षेत्ररक्षण झालंय. तरी सुद्धा आपण पाहूया की पंचांचा इशारा काय येईल. मात्र यस सेफ आहे. एक जबरदस्त मॅच आजच्या दिवसामध्ये बघायला मिळेल. मात्र सगळ्याच मॅच चांगल्या होताना दिसतात. आपण अगोदरचा मॅच सुद्धा पाहिला, नायगाव विरुद्ध गुडदेवचा मॅच पाहिला. 9:36 मिनिटांना पहिला चेंडू टाकलाय. लक्षात असू द्या तुम्हाला 20 मिनिटांमध्ये 4 षटक पूर्ण करायची धावसंख्या आहे ती म्हणजेच 2 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. लॉर फुलटॉस पासचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर डीप स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये 6 धावांसाठी षटकार. चला थोडीशी आपण घाई करूया आणि पंच सांगतात की काय तर नो साठी या ठिकाणी बॅटरनं रिव्ह्यू घेतला गेलेला आहे. जाऊया थर्ड अंपायर आपले या ठिकाणी आहेत. पंचांना आपण तिसऱ्या पंचांना विनंती करूया की सर या ठिकाणी ऑनफिल्ड अंपायरने नक्कीच कळवलं गेलंय की फलंदाजाला पाहायचं आहे की बीमर आहे का. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी मात्र मालजीपाडा संघावरती आक्रमण करायला सुरुवात केली आहे. आणि मी म्हणेन वडूनगर संघ जो आहे तो नक्कीच एक मातब्बर संघ आहे तो भिवंडीचा. आणि मालजीपाडा संघ जर आपण पाहिला तर तो मातब्बर संघ आहे तो म्हणजे वसईचा. फेअर डिलिव्हरी असेल, चांगला चेंडू असेल, दरम्यान पुन्हा एकदा विनंती असेल ज्यावेळेस आपण पाहाल तर नक्कीच 20 मिनिटांमध्ये 4 षटकं पूर्ण करायचे याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मात्र जेव्हा जेव्हा चेंडू बाहेर जातो तेव्हा टायमर सुद्धा स्टॉप होत असतो. धावसंख्या झाली 9 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. प्रशांत आणि यश हे जोडी मैदानाच्या आतमध्ये सामना करेल जयजाचा. ऑन साईडला हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे, थोडासा अपुरा पडला झेल मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण केलंय क्षेत्ररक्षकाने आमय याने. डेरिकेटचा प्रयत्न होता मात्र थोडासा फसला गेला. तरी सुद्धा एक चांगली फिल्डिंग बघायला मिळेल, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. धावफलक 2 पुढे सरकतोय, जाऊन पोचतोय 11 वरती. बघा कशमकश मुकाबला. जय पाटील गोलंदाजीला आहेत, चांगले चेंडू त्याने हाताळलेले आहेत. मला वाटतं एकूण चेंडूंचा विचार केला तर 3 चेंडू त्याने आतापर्यंत टाकले गेलेले आहेत. आणि या ठिकाणी मालजीपाडा संघाने मी म्हणेन नक्कीच थोडासा धावसंख्या कंट्रोलमध्ये आणण्यासाठी सुरुवात केलेली आहे. आहा, मी म्हटलं गेलं की कंट्रोल मध्ये आणण्याचा प्रयत्न केलाय मात्र लगेच फलंदाजाने ठरवलं की नाही, माझा इंगा मी दाखवणार आणि खेचलाय हा षटकार. थोडासा सफल झाला होता उजव्या यष्टीच्या बाहेर आणि तिकडनं मिडविकेट आणि स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. धाव फलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 17 या धाव संख्येवरती. आणि आदरणीय सन्मान्य नितीनजी म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. कॉमन क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान खजिनदार आहेत आणि सानवी स्पोर्टचे सध्याचे ते संघ मालक आहेत. त्यांचा संघ सुद्धा या ठिकाणी जिंकलेला आहे, त्याबद्दल त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा आपण देऊया. तर धावसंख्या झाली ती म्हणजे 17 धावा धावफलकावरती लागल्या जातात. यश मैदानामध्ये आहे, 3 चेंडूमध्ये 14 धावाने आतापर्यंत बनवल्यात. नाबाद जिंदाबाद खेळी करत असताना रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, इथे मात्र अल्टीपल्टी क्रिकेटला पसंती दिली. या चेंडूवरती एक धाव कुठल्या पद्धतीने येते तर आपण पाहू शकाल बॅटला लागून ह्या नक्कीच एका धावेचं इथे आपण पाहूया की क्रिएशन झालंय, बनवली गेली आहे. धावसंख्या झाली ती म्हणजेच 18. 5 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत, 18 धावा धावफलकावरती लागल्यात.
आणि जय याच्या या पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये पूर्णपणे एका टिपिकल पॉवर प्लेची बॅटिंग या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय. जय राईट मोर द विकेट. कमेंट्री बॉक्स यांच्या बाजूनं शरीरापासून लांब खेळायचं होतं. चेंडूला बॅट फिरली होती म्हणून बॅटनं बॉलचा संपर्क झाला नव्हता. निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. धावसंख्या कायम. एका षटकाच्या समाप्तीनंतर वडूनगर संघाची धावसंख्या आहे ती म्हणजेच नाबाद जिंदाबाद 18 धावा. ओव्हर टू डीजे. चला वेळ नाही आपल्याकडे, लक्षात असू द्या. खेळाडूंना विनंती असेल. बघा आपण जर बघितलं तर वेळ पाहिला तर 9:36 पहिला चेंडू टाकला गेला होता. जेव्हा जेव्हा फलंदाज बाद होतात तेव्हा तेव्हा आपण जर बघितलं तर टायमर स्टॉप होत असतो. त्यामुळं विनंती असेल की वेळ दौडू नका, अन्यथा तुम्हाला 5व्या षटकामध्ये एक खेळाडू हा आतमध्ये घ्यावा लागेल. धावसंख्या आपण पाहू शकतात. जय याच्या या षटकामध्ये 18 धावा आल्या. मी म्हणेन एका स्ट्रॉंग धावसंख्येच्या बाजूने वाटचाल करताना दिसतोय वडूनगर संघ. आणि मागील सामन्याचं जर आपण पार्श्वभूमी पाहिली विजय, तर धावसंख्या नक्कीच चांगल्या पद्धतीनं वाढवली होती आणि त्यानंतर नक्कीच नायगाव संघाला थोडंसं चेस करताना कठीणाई निर्माण झाली होती. मात्र इथे एकूण चेस धावसंख्या जी केलेली आहे त्याचा मला वाटतं एकूण 70च्या पुढे धावसंख्या ही चेस सुद्धा झालेली आहे. त्यामुळं ही धावसंख्या या मैदानावरती चेस सुद्धा होऊ शकते, गाठली सुद्धा जाऊ शकते. धावसंख्या आहे ती 18 धावा. दुसऱ्या षटकाला झाले सुरुवात. अमेय आलाय आणि पहिला चेंडू त्याने अवांतर टाकलाय. जेव्हा जेव्हा चेंडू अवांतर पडेल, जेव्हा जेव्हा चेंडू एक्स्ट्रा जाईल तेव्हा तेव्हा चेंडू तो तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. त्यानंतर एक धाव सुद्धा एक्स्ट्रा जाताना दिसेल. धावसंख्या झाली एका षटकाच्या समाप्तीनंतर आता 19 धावा ही धावफलकावरती बघायला मिळते. अमेय दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय, मात्र वैयक्तिक त्याचं पहिलं षटक आहे. समोरच्या एंडच्या बाजूने गोलंदाजी करत असताना ओव्हर द विकेटचा मारा. चेंडू खेळायचा होता ऑफसाईडला, अनसाईडला गेलाय चेंडू. मिडऑन क्षेत्र त्या ठिकाणी आहे. थोडंसं वाईडिश केलंय कारण की लॉंग ऑन आणि मिडऑन सुद्धा थोडंसं वाईडिश असताना आपण पाहतोय. एक धाव मिळाली, स्ट्राईक रोटेट झाली, धावफलक पुढे सरकलं गेलं 20 वरती आणि धावसंख्या ही 20 वरती जात असताना कारणीभूत ठरलेला फलंदाज 5 चेंडूमध्ये 16 धावांवरती यश. आता मात्र प्रशांत असेल स्ट्राईकला, त्याच्यासमोर असेल अमेय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, या ठिकाणी पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला बीट केलं गेलंय. चेंडू चाललाय डीप बॅकवर्ड वन क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी चौकार. क्या बात आहे, क्या बात आहे. गाण्यामध्ये सांगितलं की बायोडाटा बघल्याच्या नंतर अंगाला काटा येतो. अशा पद्धतीने कामगिरी आहे. म्हणजे जर आपण बघितली फलंदाजाने काय काम केलंय, ज्या पद्धतीने चेंडूला शरीरापासून भरपूर लांब होता तिकडनं चेंडूला बॅटचा हँडल चेंज न करता फक्त रिव्हर्स केला गेला आणि डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्र खाली होतं ते नक्कीच क्लिअर झालं. धावसंख्या 24. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू, टायमिंग झालेली नाहीये. याचाच अर्थ आपण जर बघितला तर निर्धाव चेंडूची समाप्ती झाली आहे. मालजीपाडा संघाने पुन्हा एकदा या चेंडूवरती केलंय कमबॅक. आणि क्रिकेट असो वा आयुष्य, कमबॅकला फार महत्व आहे. बघा एखादा सिनेसृष्टीतला जर कलाकार असेल तो बऱ्याच वेळानंतर कमबॅक करत असेल आणि कमबॅक जर दणक्यात झालं तरच नक्कीच त्याच्या आयुष्याचं प्रेरणा इतर जण घेत असतात. तशाच पद्धतीने क्रिकेटमध्ये सुद्धा आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप चांगली गोलंदाजी, कमबॅक दणक्यात झालाय. मी म्हणेन नक्कीच आपण जर बघितलं तर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव काढणं म्हणजे आत्मविश्वास हा गोलंदाजाचा वाढणार आहे. आणि गोलंदाजाचा जेव्हा आत्मविश्वास वाढतो तो नक्कीच आत्मविश्वास या ठिकाणी चांगल्या कामगिरीला कारणीभूत ठरताना आपल्याला बघायला मिळणार आहे. धावसंख्या कायम आहे. एक षटक, 4 चेंडू टाकून झालेत आणि 24 धावा धावफलकावरती. एकही गडी मात्र अजूनपर्यंत गमावलेला नाही. आता टाकलाय वाईट, भरपूर बाहेर टाकलाय आणि या ठिकाणी वाईटनं धावफलक पुढे सरकेल. 25 वरती जात असताना धावसंख्या आपण पाहतोय. ही TR ट्रॉफी ज्या वेळेस आपण जर बघितले अनाऊन्स झाली असेल तेव्हा ही ठरली असेल, कारण त्यांना माहिती आहे TR ट्रॉफी ज्या वेळेस ऑर्गनाईज केली जाते प्रत्येक वेळेस हिट टुर्नामेंट ही नक्कीच बघायला मिळते. कालचा जर क्राऊड पाहिला तर कालचा क्राऊड मी नक्कीच या चेंडूनंतर त्या गोष्टीकडे आपण पुन्हा एकदा बोलणार. मात्र चांगला फटका होता
शॉट सिलेक्शन चांगलं होतं, मात्र टायमिंग थोडंसं खराब होतं. परिणाम एकच धाव मिळाली. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं. धाव फलक 1 पुढे सरकतो, जाऊन पोहोचते 26 या धावसंख्येवरती. बघा कॉमेंट्री करणं थोडंसं कठीण असेल, मात्र त्यापेक्षा सुद्धा कठीण असेल विजय कांबळे यांचं काम. सर्व बघायला लागतं, इथे धावसंख्या बघायला लागते, सर्व गोष्टी व्हेरीफाय कराव्या लागतात आणि कॉमेंटेटर चुकला एखादा तर तो माईकमध्ये सॉरी बोलत शकतो. मात्र दरम्यान हा चेंडू खेळलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, शतरक्षक तैनात आहे, गडी बाद झालाय आणि कॅच ज्याने घेतलाय तो खेळाडू आहे आदेश. नक्कीच इथे मात्र गडी बाद झालाय. धावसंख्या आपण जर बघितली तर 26 असताना पहिला गडी बाद झालेला आहे. आणि आता आपण जर बघितलं तर आजचा जो एक मी म्हणेन सर्वात मोठा मॅच जो गणला जाईल प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून, फॅन फॉलोईंगच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर बोरशेती आणि टेंबोली हा जो मॅच असणार आहे तो आज मॅच नक्कीच बघायला मिळणार आहे आपल्याला प्रेक्षकांनो. जर तुम्ही मैदानावरती नसाल, शनिवारचा दिवस आहे, जर मैदानाच्या आजूबाजूला जेव्हा तुम्ही थांबाल तो रोमांच तुम्हाला बघायला मिळेल. तो रोमांच तुम्हाला मोबाईलमध्ये बघायला मिळणार नाहीये. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रत्येक संघ हा स्वतःला सिद्ध करताना बघायला मिळत असतो. 2 षटकं पूर्ण झाली, एक गडी बाद झालाय वडूनगर संघाचा आणि 26 धावा त्यांनी आतापर्यंत बनवल्यात, म्हणजे 13चं एव्हरेज त्यांनी पकडलंय. 5 षटकांमध्ये आपण जर बघितलं तर नक्कीच 50च्या पुढे जाण्याची शक्यता जवळजवळ मी म्हणेन 50-55 धावसंख्या जर झाली तर एक टफ मॅच प्रेक्षकांना नक्कीच बघायला मिळेल. कारण की मालजीपाडा संघाला तुम्ही नक्कीच मालजीपाडा संघाला सुद्धा कमी जमणार नाहीये. क्या बात आहे, क्या बात आहे. बघा कमबॅक किती चांगल्या पद्धतीने केलाय. हा जो गोलंदाज अगोदर जय पाटील याने एक षटक हाताळलं होतं, पुन्हा एकदा तोच आलाय लेग बायच्या रूपानं धाव आले. म्हणजेच मी नक्कीच म्हणेन की गोलंदाज या चेंडूवरती सरस ठरला गेला. अगोदर ज्याने 18 धावा दिल्या, मात्र त्यानंतर पहिला चेंडू एकदम सटीक जागेवरती टाकला गेलाय आणि हा आत्मविश्वास देताना दिसेल. आज जर आपण पाहू शकता यानंतरचा जो मॅच असणार आहे, मला वाटते साईश खारबाव आणि वडपे असा मॅच असणार आहे. तर संघ जे असतील त्या संघाच्या कर्णधारांना विनंती कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. हलक्या हाताने खेळणं पसंत केलं, समोर प्रॅक्टिस झेल या ठिकाणी दिला गेला कव्हर क्षेत्रामध्ये आणि फलंदाज नंतर पश्चाताप करत असताना आपण पाहतोय स्वतःवरती विश्वास बसत नाहीये फलंदाजाला, रोहित याला. क्या बात आहे, क्या बात आहे. जय याच्या गोलंदाजीचं नक्कीच कौतुक झालं पाहिजे. कारण की पहिल्या षटकामध्ये जेव्हा आपण थोडासा मार खातो तिकडनं पुन्हा एकदा मैदानामध्ये यायचं, पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करायचं आहे. मात्र कर्णधाराचं कौतुक केलं पाहिजे, विश्वास ठेवला होता या गोलंदाजावरती. कारण की पहिल्या षटकामध्ये धावा गेल्या असल्या तरी सुद्धा दुसऱ्या षटकामध्ये तो कमबॅक करू शकतो. हा त्याच्या सहकार्यावरती विश्वास असलेला कर्णधार नक्कीच जबरदस्त काम करतोय. आणि त्याच पद्धतीने आपण जर बघितलं तर जय याने हे दाखवून दिलंय की आत्ताच्या या षटकामध्ये तो इफेक्टिव्ह गोलंदाजी करत असताना या मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतो. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 27 धावा आतापर्यंत लागलेल्या आहेत. आणि आपण पाहू शकता नक्कीच या ठिकाणी मान्यवरांचं सुद्धा आगमन आपल्याला होताना दिसेल. जशी माहिती मिळेल तसं नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. दरम्यानच्या हलक्या हाताने खेळायचं होतं चेंडूला, मात्र चेंडू वर गेलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये शतरक्षक नाहीये, डीप स्क्वेअर लेगला शतरक्षक होता. एक धाव पूर्ण झाली आणि दुसऱ्या धावेसाठी निघाले. दोन्ही धावा पूर्ण होत असताना धावसंख्या पुढे सरकली गेली, ती म्हणजेच 29 धावा ह्या धाव फलकावरती लागत असताना ती आतापर्यंत 2 गोलंदाजांचा वापर केलाय. चांगली गोलंदाजी झालेली आहे. आणि तिसऱ्या षटकाचे 4 चेंडू टाकत असताना एक जबरदस्त कमबॅक मी म्हणेन पुन्हा एकदा हा मालजीपाडा संघाने केलेला आहे. 2 फलंदाज आहेत, प्रशांत आहेत आणि परेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर परेश एक चेंडूमध्ये 2 धावा त्याने बनवल्यात आणि वडूनगर संघाचं प्रतिनिधित्व करत असताना तो नक्कीच चांगलं काम करतोय. हलक्या हाताने या ठिकाणी नक्कीच पुन्हा एकदा खेळला जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये शतरक्षक आहे, त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करत नाही, मिस फील्ड झाली आहे. 2 धावा पूर्ण झाल्यात.
2 धावा पूर्ण झाल्यात। या ठिकाणी कोण आलाय तर नक्कीच आपण पाहतोय या फटाक्यांचा आवाज जो येतोय तो नक्कीच आम्ही कळवतोय प्रेक्षकांनो। आदरणीय सन्माननीय जिग्नेश दादा म्हात्रे आणि संदीपजी पाटील यांचं आगमन होत असताना आणि त्यांच्या आगमनासाठी ह्या फटाक्यांचा आवाज नक्कीच आपल्याला ऐकायला मिळाला। नक्कीच मान्यवरांचे खूप खूप स्वागत आहे या TR ट्रॉफी मध्ये। आगतम स्वागतम सुस्वागतम। क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी आहे बघा। थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र गोलंदाजाने जी चाणाक्ष वृत्ती दाखवली होती त्या वृत्तीमध्ये नक्कीच फसलाय फलंदाज आणि धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच एकूण 31 धावा, 31 रन ऑन द स्कोर बोर्ड। शेवटचा चेंडू शिल्लक या षटकाचा जयाच्या। पुन्हा एकदा शहरापासून लांब ठेवायचं होतं चेंडूला। आता मात्र आपण जर बघितलं जबरदस्त एक गोलंदाजी मात्र यस षटकाची झाली समाप्ती आणि षटक समाप्त झाल्याच्या नंतर धावसंख्या आपण पाहू शकता। यस फलंदाजाने या ठिकाणी चॅलेंज केलं या डिसिजनला पंचांच्या। यस पंच नाही ना, थँक्यू। क्या बात आहे, जिग्नेश दादा तसेच संदीपजी पाटील खूप खूप स्वागत आहे। संदीप पाटील म्हटलं तर सरकार असोसिएशन नक्कीच आठवते आणि जिग्नेश दादा म्हटलं तर एक जबरदस्त व्यक्तिमत्व। दोन्ही आमच्या सन्मान्य मान्यवरांचे या TR ट्रॉफीमध्ये खूप खूप स्वागत आहे। आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये। बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती बघायला मिळतात जिग्नेशजी म्हात्रे साहेब आणि संदीपजी पाटील साहेब यांचा क्षणचित्र टिपलं जात आहे आपल्या लाईव्ह वाल्यांच्या माध्यमातून, UCN लाईव्हच्या माध्यमातून। हे मान्यवर कक्ष आहे। सन्मान्य स्वप्नीलजी पाटील, नितीनजी म्हात्रे, गणेशदादा पाटील तसेच जिग्नेशदादा म्हात्रे आणि संदीपजी पाटील हे नक्कीच आपण पाहू शकतात मान्यवर कक्षमध्ये बघायला मिळतात। तर 17 मिनिटं झालेली आहेत, लक्षात असू द्या। मालजीपाडा संघ 3 मिनिटं तुमच्याकडे शिल्लक आहेत, म्हणजे तुम्हाला मला वाटतं रवींद्र जडेजा बनावं लागेल। 3 मिनिटामध्ये षटक पूर्ण करावं लागणार आहे। तर लक्षात असू द्या, वेळेला फार महत्त्व आहे आणि वेळ ज्याने पाळली त्याचा वेळेने सुद्धा आदर केलाय हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। आणि ज्याने घड्याळ बनवलं त्याच्यासाठी सुद्धा वेळ थांबली नाही हे सुद्धा तेवढंच खरं आहे। त्यामुळे क्रिकेटमध्ये वेळेला तेवढंच महत्त्व आहे। टायमिंग आणि टायमिंगचा बादशाह म्हटलं गेलं गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर सरांना कोण विसरणार आहे। वेळेवरती नक्कीच भरपूर गोष्टी त्यांनी पूर्ण केलेल्या आपल्याला बघायला मिळाल्या। जाऊया मैदानाच्या आतमध्ये। 3 षटकं पूर्ण झालेली आहेत आणि 3 षटकं पूर्ण झाल्याच्या नंतर आईदेवी वडूनवगर संघाची धावसंख्या आहे 2/31। श्रीकांत पाटील यांच्या माध्यमातून जो गोलंदाज झालाय रुपेश जाधव हो नक्कीच रुपेश जाधवच आहे। मालजीपाडा संघाचा तो एक जबरदस्त खेळाडू आहे आणि रुपेश जाधव यांच्यासाठी पारितोषिक लावलं गेलं आहे ते म्हणजेच 500 रुपयाचं पारितोषिक आहे श्रीकांत पाटील यांच्या माध्यमातून। चला वेळ खर्च करू नका, विनंती असेल। बघा या ठिकाणी टायमर जो आहे तो टायमर या ठिकाणी नक्कीच धावत असताना अर्थातच थोडासा रेड झोनमध्ये आहे सध्या तरी आपण जर बघितलं मालजीपाडा संघ, कारण वेळेबाबत थोडासा कमी आहे, मागे आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न रुपेश याच्यावरती केलाय। आक्रमण TR ट्रॉफी मध्ये उत्तुंग गगनभेदी TR षटकार। महत्वाची सूचना पुढील संघांसाठी साईश खारबाव आणि वडपे 11 या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे आमच्या या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये किंवा मग टॉस बॉक्समध्ये रिपोर्ट करायचा आहे। लगेच आयोजकांशी संपर्क साधा। साईश खारबाव या संघाचे कर्णधार कृपया आपण आला असाल तर नक्कीच या ठिकाणी लगेच रिपोर्ट करायचा आहे आणि वडपे 11। त्यानंतर जाऊया स्कोर पाहूया किती झालेत तर 37 धावा धावफलकावरती लागल्यात आणि रुपेशचं स्वागत केलंय ते षटकाराने। हे क्रिकेट आहे बघा। अगोदरच्या 2 षटकांची जर सुरुवात आपण जर पाहिली तर नक्कीच थोडीशी इकॉनॉमिकल थोडीशी चांगली होती क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या बाजूने,
मात्र इथे सुरुवात एकदम जबरदस्त केली आहे. रुपेश याच्यावरती केलंय आक्रमण. धावसंख्या 37 धावा, 2 गडी बाद झालेत. आई देवी वडूनवगर या संघाची धावसंख्या. 2 फलंदाज मैदानामध्ये आहेत. प्रशांत आदून सुद्धा आहे. 9 चेंडूमध्ये 15 धावा त्याने बनवल्यात आणि परेश 3 चेंडूमध्ये 4 धावांवरती ते मैदानामध्ये खेळतात. रुपेश टू प्रशांत, चेंडू हवेमध्ये लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि या ठिकाणी काय घडलंय तर फलंदाज झालेत बाद. प्रशांत नक्कीच आपण पाहतोय नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना कोण आलेत नव्यानं तर विनीत आलेत. विनीत क्रमांक 5 वरती येत असताना मात्र मी म्हणेन इथे एक चांगलं यश मिळालंय रुपेश याला. श्रीकांत पाटील यांच्या माध्यमातून रुपेश जाधव यांच्यासाठी पारितोषिक पुन्हा एकदा जे आहे ते कंटिन्यू जाहीर आहे. कारण की तुम्ही विकेटची हॅट्रिक मिळवा आणि 500 रुपये कमवा ही स्कीम नक्कीच त्यांनी जारी केलेली आहे सध्या तरी आपण पाहतोय. तर परेश आणि विनीत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आता परेश थोडासा सिनियर आहे, विनीत थोडासा ज्युनियर आहे असं म्हणायला लागेल. मात्र विनीत असतील स्ट्राईकवरती आणि गोलंदाजीला रुपेश जाधव. क्या बात आहे बघा, एक चेंडूवरती विकेट मिळाल्याच्या नंतर लगेच कमबॅक केली आणि यष्टांच्या मागे अनुभवी क्रिकेटर आहे. प्रसन्न दादा मागे उभे आहेत आणि नक्कीच त्यांच्याकडे भरपूर अनुभव आहे या क्रिकेटचा. कॅप्टन लीड फ्रॉम द फ्रंट म्हटलं जातं आणि तो कर्णधार यष्टांच्या मागे उभा आहे. आणि जेव्हा कर्णधार यष्टांच्या मागे उभा असतो ना तेव्हा काय फरक पडतो हे 2007च्या वर्ल्ड कपमध्ये T20च्या आपण पाहिलेलं आहे, 2011च्या वर्ल्ड कपमध्ये आपण पाहिलेलं आहे. तर नक्कीच इफेक्टिव्ह कामगिरी होत असते. दरम्यान रुपेश याच्या माध्यमातून इफेक्टिव्ह कामगिरी होते. 3 चेंडूमध्ये 6 धावा देऊन महत्त्वाचा विकेट मिळवला आहे. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे, शतरक्षक तैनात आहे आणि या ठिकाणी एक सुंदर झेल झाला असता असं वाटू लागलाय. कोण होता तिथे शतरक्षक? यश पाटील होते. यश यांच्या माध्यमातून थोडासा कमीपणा मी म्हणेन कमी पडलेले आहेत. कमीपणा तर कमी पडले, ट्राय चांगला केला होता. धावसंख्या झाली 39 धावा या धावफलकावर ते लागले जातात. 9 रन ऑन दी स्कोरबोर्ड. बघा लिपरीच्या माध्यमातून दर्शवलं गेलं की किती आटोकाट प्रयत्न केला होता यश यांच्या माध्यमातून. धावसंख्या 39 धावा, 3 गडे बाद झालेले आहेत आईदेवी वडूनवगर संघाचे. धावसंख्या सुद्धा चांगली आहे, मात्र गोलंदाजी सुद्धा चांगली होते. शॉर्ट पिच बॉल हवेमध्ये, चेंडू शतरक्षक पुन्हा एकदा. आता मात्र 1 बाउन्सना कलेक्ट करावा लागेल. भरपूर लांब होता चेंडू, कारण की जो एक्स्ट्रा कव्हर रिझर्व्हमध्ये शतरक्षक आहे तिथे यश पाटील याच्याकडं वारंवार चेंडू जात असताना दिसतोय. धावफलक 40 वरती जाऊन पोहोचलाय. म्हणजेच आपण जर बघितलं तर 4थं षटक सुरू आहे. 40 धावा या ठिकाणी धावफलकावरती बघायला मिळतात. पहिली इनिंग सुरू आहे. परेश खेळतात 4 वरती आणि विनीत खेळतात 3 वरती. तर करंट रन रेट 10.43च्या एव्हरेजनं या ठिकाणी धावा बनवले जातात. प्रोजेक्टेड स्कोर आहे 53, 54, 55 धावा होऊ शकतील. मात्र क्रिकेट आहे. हा फुल टॉस डिलिव्हरी, नो चेंडू पंचांनी घोषित केला आहे. बीमार आहे आणि या ठिकाणी काय घडेल तर रन आउट. एकच संधी असते बाद करण्याची, तीच संधी मिळाली आहे आणि फलंदाज झालाय बाद. धावचेत
षटकार. लक्षात असू द्या, वडपे 11 आणि साई स्पोर्ट्स खारबाव या दोन्ही संघांना विनंती असेल, आपण जर आला असाल तर आम्हाला लगेच रिपोर्ट करायचा आहे. आणि लक्षात असू द्या, 4 षटकं पूर्ण झालेत. 5व्या षटकाला एक प्लेअर तुम्हाला एक्स्ट्रा प्लेअर हा आतमध्ये घ्यावा लागणार आहे, कारण की वेळेची मर्यादा ओलांडलेली आहे आणि 25 मिनिटं तुम्ही घेतले 4 षटकं टाकण्यासाठी. असो, दरम्यान क्रिकेटमध्ये ही रिस्क असते. हे आपल्याला बघतोय की अशा पद्धतीने जेव्हा नियम असतात ना, तेव्हा गोलंदाजाला, कर्णधाराला, क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंना आपण पाहतोय की तारेवरची कसरत ही करावी लागते. ती तारेवरची कसरत करत असताना स्वतःचा बॅलन्स सुद्धा ठेवायचा आहे, स्वतःची धावसंख्या सुद्धा समोरच्या संघाची थांबवायची आहे, त्यानंतर ओव्हरहेड सुद्धा एक नियंत्रणामध्ये ठेवायचं आहे. हे सगळं करत असताना नक्कीच थोडीशी तारांबळ उडते. मात्र दरम्यान आता एक एक्स्ट्रा प्लेअर हा आतमध्ये घ्यावा लागेल, म्हणजे 3 होते तिथे 4 करावे लागतील. तर मालजीपाडा संघ विरुद्ध वडूनगर असा मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जे कोणी जॉईंट झाले असतील थोडंसं उशिराने या TR ट्रॉफीला, त्यांच्या माहितीसाठी. क्या बात आहे, यश आलेत. तर यश पाटील आलेत आणि यश पाटील यांना गोलंदाजीला बोलवलं गेलंय. TR ग्रुपकडनं आयवा कॅचसाठी षटकाराच्या बाहेर 100 रुपये या ठिकाणी जाहीर झालेले आहेत. लक्षात असू द्या. यश पाटील राईट मोर द विकेट. हलक्या हाताने चेंडूला या ठिकाणी खेळला गेला होता. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. बघा, खोलवर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न चेंडूच्या मेरिटवरती खेळला होता आणि लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. क्षेत्ररक्षक होता या ठिकाणी अमय याला जर बघितलं तर नक्कीच थोडासा सळपतळ बांधाचा खेळाडू, मात्र चपळता लाजवाब आहे त्याच्याकडे. आणि 48 धावा मी म्हणेन नक्कीच 49 धावा या धावफलकावरती लागलेल्या दिसतात. एक चांगली सुरुवात केली होती दिनेश यांनी. आल्या आल्या एक मोठा फटका खेळला होता. लोअर फुल टॉस ऑन साइडला खेळलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, मात्र इथे खेळ बिघडलाय कारण की क्षेत्ररक्षकाने इथे क्षेत्ररक्षण करताना थोडासा दाखवलाय लेझीपणा आणि आलाय चौकार. धावांवरती गेले आणि कारणीभूत आहेत हे 2 खेळाडू त्या ठिकाणी, जे क्षेत्ररक्षण करत होते. काव करणारे मिड विकेटचे डीप क्षेत्रामध्ये. नक्कीच चांगली सुरुवात दिनेश याने आपल्या स्वतःच्या बॅटिंगला सुद्धा दिली आहे. संघाला पुढे धावसंख्या करत असताना आउटसाइड द ऑफ स्टंप वाईट चेंडूची नोंद येत असताना यश याने आतापर्यंत जे 2 चेंडू टाकले त्याच्यावरती थोडासा मी म्हणेन एवढा महागडा ठरलेला नाहीये, कारण की स्लॉग ओव्हर आहे. इथे तुम्हाला मार पडणार, मात्र तिकडनं तुम्हाला नक्कीच थोडासा कमबॅक करायचा असतो. बघा, लेंथ आणि लाईन जी आहे आउटसाइड ऑफ स्टंप ठेवलेली आहे. त्यांना माहिती आहे का तिकडनं खेचतोय फलंदाज, याचाच अर्थ शरीरापासून लांब गोलंदाजी करण्याचा ते प्रयत्न करतात. यश पाटील पुन्हा एकदा दिनेश यांच्यासाठी चेंडू घेऊन जात आहेत. चांगला चेंडू आहे, हवेमध्ये आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहेत आणि फलंदाज बाद. मध्ये टॉस करायचं आहे. पुन्हा एकदा विनंती असेल, साईस खारबाव आणि वडपे 11 या दोन्ही संघांना आपले कर्णधार जर आले असतील तर आम्हाला रिपोर्ट करायचं आहे. उद्योगी सुद्धा खारबावचा कर्णधार या ठिकाणी पोहोचलेला आहे. वडपे 11 या संघाचे कर्णधार आपण जर आला असेल तर आपल्याला आम्ही नक्कीच विनंती करतोय टॉस बॉक्समध्ये येऊन उभं राहायचं, कारण की खारबाव संघ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि साईस खारबाव जर आपण पाहिला, गेल्या वर्षीचा डिफेंडिंग चॅम्पियन आहे. यावर्षी त्यांच्याकडे नक्कीच अपेक्षा असेल. इतिहासाने पुनरावृत्ती केलेली आहे, कारण की गोरसे संघ गेल्या वर्षी सुद्धा पहिल्या फेरीमध्ये गारद झाला होता. इथे सुद्धा काल सुद्धा पहिल्याच फेरीमध्ये गारद झालाय. त्यासाठी त्यांच्यासाठी नक्कीच चांगली गोष्ट आहे. आणि प्रणय हे मालिकावीर होते. तर नक्कीच शुभेच्छा असतील खारबाव संघाला सुद्धा. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. किती चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत या
इनिंगचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्या झाले 4 बाद 54 धावा या धावफलकावरती लागत असताना आपण पाहतोय यश पाटील बॉलिंग मार्कवरती राईट ऑफ ओव्हर द विकेटचा मारा करत असताना लॉर फुल टॉस हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे मात्र संधी चुकली आहे कारण की डोक्यावरती नक्कीच आणि इथे मात्र षटकार आलाय आणि षटकाराचा टिपलाय झेल TR ट्रॉफीच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून नक्कीच 100 रुपयाचा मानकरी ठरलाय कॅच घेणारा खेळाडू किंवा प्रेक्षक. चला ज्याने झेल टिपलाय ज्या प्रेक्षकांनी झेल टिपलाय त्यांनी यायचं आहे. आयुष्यामध्ये साठी झाली की बुद्धी नाटी होती असं म्हटलं जातं. इथे साठी पूर्ण झाले आणि भावेश याने पहिल्याच चेंडूवरती जबरदस्त फटका खेळलाय आणि 60 धावांवरती नेऊन ठेवलाय. ते म्हणजेच अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे वडूनवगर संघाच्या अकाउंटमध्ये. लोअर फुल टॉस इथे मात्र संधी आणि या ठिकाणी काय घडलंय तर फलंदाज झालाय बाद. एक मोठा फटका खेळला त्यानंतर 2 चेंडूमध्ये 6 धावा करून तो मैदानामधनं बाहेर जात असताना दिसतोय. विकेट मिळालाय. जाऊया डिजाईनच्याकडे ऐकूया सुंदर असं गीत. आहे दरम्यान एक विनंती असेल ज्या प्रेक्षकांनी कॅच घेतलाय त्या प्रेक्षकांनी या ठिकाणी आपल्या मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. धावसंख्या 60 धावांवरती 5 गडी बाद झालेत आणि 4 षटकं आणि 5 चेंडू टाकून झालेले आहेत. त्यानंतर आपण पाहणार आहोत क्या बात आहे जॉन्टी रोड्स ऑफ कामनने कॅच घेतलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. वेलकम अमित कामनकर. आज खेळाडू नाही आहे तो आज प्रेक्षक आहे आणि त्याने जबरदस्त झेल टिपलाय. मात्र TR ट्रॉफीच्या संयोजन कमिटीच्या माध्यमातून सांगितलंय की जो जो प्रेक्षक या ठिकाणी षटकाराचा झेल घेईल त्यांच्या त्या प्रेक्षकाला आम्ही 100 रुपये हे नक्कीच देणार आहोत प्रत्येक झेलसाठी. मात्र रेलिंगच्या बाहेर किंवा मग सीमारेषेच्या बाहेर तो झेल असायला हवा. दरम्यान अजून एक व्हाईट बॉल. वाईटनं धावफलक थोडासा पुढे सरकतोय. यश याच्या या गोलंदाजीमध्ये आतापर्यंत एकूण किती धावा आल्यात यशाच्या गोलंदाजीमध्ये धावसंख्या झाली एकूण जर पाहिली तर 62 आणि 14 धावा त्याने आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. यश पाटील एकच चेंडू मी म्हणेन हत्ती गेलाय शेपुटाचा एक केस राहिलाय तो क्लिअर करायचा आहे आणि यश याने त्यासाठी 2 अवांतर चेंडू टाकलेत. लॉर फुल टॉस हवेमध्ये चेंडू संधी निर्माण झाले. चेंडूच्या खाली शतरक्षक आलाय आणि या ठिकाणी झेल टिपलाय फलंदाज बाद. लोकेश याच्या हातामध्ये झेल होता आणि तो चांगल्या पद्धतीने विसावलाय. धावसंख्या झाली 62 आणि 63 धावांचं लक्ष. ओटू चला आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. ₹100 पारितोषिक आयवा झेलसाठी दिलं जाईल. अमित पाटील अमित कामणकर ज्यांनी हा कॅच घेतला होता आयवा कॅच आणि रोख रक्कम ₹100 पारितोषिक दिलं जाईल. स्वागत सन्मान आपण करूया. आपल्या मुख्य मंचावर आपण बघतोय आपले मुख्य अतिथी उपस्थित आहेत ज्यामध्ये माननीय श्री जिग्नेशजी म्हात्रे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. त्यांना विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आपलं स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय गणेश पाटील आणि स्वप्नील पाटील यांना त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. भारताची आपली एक परंपरा आहे अतिथी देवो भव.
आणि त्यानुसारच प्रत्येक येणाऱ्या पाहुण्यांचा स्वागत सन्मान आपण करतोय आणि या TR ट्रॉफीच्या माध्यमातून हा सन्मान केला जातोय. महाराष्ट्र जाते माननीय श्री संदीप दादा पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करूया. एक दिलदार व्यक्तिमत्व म्हटलं जाते, त्यांचं सुद्धा मोठं आयोजन असेल आणि सरकार असोसिएशन त्यानंतर माननीय श्री नितीन म्हात्रे यांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करूया. त्यांचा सुद्धा चांगला सहयोग आहे या स्पर्धेसाठी आणि त्यांना सुद्धा आपण सन्मानित करूया. पुन्हा एकदा विनंती असेल स्वप्नील अँड गणेश पाटील यांना त्यांच्या शुभ हस्ते माननीय श्री नितीन म्हात्रे यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस साठी लगेच यायचे. वडपे टीम कॅप्टन या टॉस साठी. मी विनंती करतोय जिग्नेशजी म्हात्रे आणि संदीप दादा पाटील आपल्याला सुद्धा विनंती आपण याचे टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. एका बाजूने या कॉइनवर आहे 94 हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांचा लकी नंबर आणि दुसऱ्या बाजूने आहे रेयांज प्रतिष्ठान. आणि तुम्ही कॉल करत असताना रेयांज प्रतिष्ठान असा कॉल दिला आणि रेयांज प्रतिष्ठान आला तर तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक रेयांज प्रतिष्ठान यांच्याकडून दिलं जाईल. हा टॉस कॉल कोणाचा असेल? वडपे 11 टीम रेयांज प्रतिष्ठान आणि रेयांज प्रतिष्ठान आलेला आहे. 500 रुपयाचं पारितोषिक नक्कीच लागू झालेला आहे आणि टॉस सुद्धा जिंकलेला आहे. थँक्यू सो मच. मान्यवरांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक पुन्हा एकदा असं नसतं व्हायचं आहे. पवनपुत्र वडपे टॉस आपण जिंकलेला आहे. काय निर्णय असेल? बॅटिंग घेण्याचा निर्णय. याच्या मागचं काय स्ट्रॅटेजी आहे तुमची? स्ट्रॅटेजी काय नाही, फ्लड लाईट मध्ये खेळायचं आहे तर बॅटिंग पहिले चूज केलं. फ्लड लाईट मध्ये चेसिंग होत नसते म्हणून बॅटिंग घेण्याचा तुमचा निर्णय आहे. काय वाटते की साई स्पोर्ट खारबाव टीम यांचा थोडासा अभ्यास तुम्हाला असेलच? अभ्यास तर आहे पण आम्ही आमचा नॅचरल गेम आहे तो खेळण्याचा प्रयत्न करू. TR ट्रॉफीचं हे आयोजन कसं वाटतंय? खूप सुंदर आयोजन आहे. आम्हाला आमंत्रित केलं इथं खेळण्याबद्दल त्याबद्दल धन्यवाद त्यांचं. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. साई स्पोर्ट खारबाव प्रणय पाटील आपण टॉस झालेला आहे, जिंकलं असतं तर काय घेतलं असतं? नक्कीच क्षेत्ररक्षण केलं असतं आणि फिल्डिंगच आलेली आहे. काय वाटतं की कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? नक्कीच 5 ओव्हरची मॅच 40-45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा. पवनपुत्र बडपे टीम सुद्धा एक मजबूत टीम आहे. त्यासमोर चांगले खेळाडू आहेत. कुठले खेळाडू ज्यांना लवकर बाद करण्याचा प्रयत्न तुम्ही करणार आहात? नक्कीच वडपे एक चांगला संघ आहे, त्यांच्या ऑपोजिट नेहमीच आम्ही चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. आयोजन कसं वाटतंय? खूप सुंदर आयोजन आहे. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक. दोन्ही टीमला आपण देऊया ऑल द बेस्ट. आणि टॉस आता झालेला आहे आणि 500 रुपयाचा पारितोषिक. वडपे टीम कॅप्टन आपण या. रेयान प्रतिष्ठान तुम्ही कॉल केला होता आणि रेयान प्रतिष्ठान आलेलं आहे. तुम्हाला रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक गणेश पाटील यांच्या शुभ हस्ते दिलं जात आहे. पहिल्यांदाच वडपे टीम आपल्या कामन परिसरामध्ये खेळण्यासाठी आलेले आपलं वेलकम असेल. आणि जाऊया आपण भारत पाटील कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्या ठिकाणी सज्ज होतील कॉमेंटेटर निशांत पाटील. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या डावामध्ये 62 धावा बनल्या. 63 धावांचं टार्गेट. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. समीर राऊत आणि त्याच्या सोबतीला फलंदाज देखील पाहायला मिळतो. खेळण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल. चांगला चेंडू पाहायला मिळाला. दिनेश चौगुले बॉलिंग ट्रॅकवरती आणि पहिल्या षटकाची सुरुवात खूप चांगल्या पद्धतीनं त्याने केलेली आहे. पहिलाच बॉल समीर राऊतच्या विरोधात डॉट आला. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मालजीपडा या संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. समीर राऊत वंडर बॉय ऑफ मालजीपडा. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर खूप चांगला क्रिकेट त्याच्या माध्यमातून सातत्यानं आपल्याला पाहायला मिळालं आहे. परंतु या मॅचमध्ये चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न त्याला करावा लागेल. ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला चेंडू. खोलवर टप्प्याला चेंडू. सलगचे 2 चेंडू डॉट. दिनेश चौगुले याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. वेगवान गोलंदाजी केली जाते. वेगावरती स्वार झालेले आहेत गोलंदाज आणि सलगचे 2 चेंडू डॉट दिनेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेत.
चांगली गोलंदाजी करतायत, फलंदाजाला रीड करतायत सातत्याने. समीर राऊत या मॅचमध्ये ऑन साईडला शपल क्रॉस होतोय आणि खऱ्या अर्थानं एकाच दिशेने फटके खेळण्याचा प्रयत्न त्याचा राहिलाय. यावेळेस देखील ऑन साईडला शपल क्रॉस झाले होते आणि इथून खेळण्याचा प्रयत्न, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. मिड विकेट रिजनला फिल्डर आहेत त्या ठिकाणी, फिल्डिंग चांगली, फक्त एकच धाव मिळते. चांगली गोलंदाजी दिनेश चौगुले खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर महत्त्वाचा खेळाडू आहे आईदेवी वडुणोकर या संघाचा आणि खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट आतापर्यंत त्यांनी दाखवलं. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती भरपूर मोठं नाव आहे आणि त्यांच्या नावाची चर्चा भिवंडी परिसरामध्ये देखील सातत्याने केली जाते. आज वडुणोगरचा संघ या विभागामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो आणि चांगली कामगिरी पहिल्या डावामध्ये या संघाने केलेली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ओकोला टाकले अराउंड लेग 3 फ्लाचित. यू मिस आय विल डेफिनेटली इट. यष्ट्या उद्ध्वस्त. फलंदाज बाद. या टीमला बसलाय. दिनेश चौगुले पहिल्या षटकामध्ये प्रभावित करतोय, इम्प्रेस करतोय. बॅटिंग करत असताना 3 चेंडूमध्ये 10 धावा त्याच्या बॅटमधून आणि गोलंदाजी करत असताना खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या संघाला कॉन्ट्रीब्यूट करतायत आणि चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कारण 4 चेंडू टाकलेत, महत्त्वाची विकेट प्राप्त केली. रुपेश जाधवला त्यांनी बाद केलं याच क्रीडांगणावरती. रुपेश जाधवच्या नावावरती खऱ्या अर्थानं बाईक देखील होती कॉमन प्रीमियर लीगमध्ये खेळत असताना आणि या मॅचमध्ये त्याने सबशेल निराश केलाय. लवकर तो बाद झाला. नवीन फलंदाज आदेश पाटील मैदानावरती दाखल झालाय. इन ॲट पोझिशन नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आदेश पाटीलला या मॅचमध्ये तुम्ही पाहताय. दिनेश चौगुले पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. यावेळेस देखील वेगवान चेंडू होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न, फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, फिल्डिंग चांगली, फक्त सिंगलच मिळते. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 2 या आकड्यावर. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार आदेश पाटीलने ठोकले तर तन्मय पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज आदेश पाटीलला आणि खऱ्या अर्थानं अशा प्रकारची गरज देखील आहे या टीमला. इथून मोठे फटके खेळावेच लागतील. दिनेश चौगुले बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. वेगवान चेंडू इथे देखील समीर राऊत संघर्ष करतोय. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला फ्लाइंग स्लिपमध्ये. फिल्डिंग चांगली आणि लेगबायच्या स्वरूपात इथे 1 धाव मिळेल. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलेला आहे आणि 63 धावाचा पाठलाग करत असताना भव्य 11 मालजीपाडा या संघाने स्कोर कार्डवरती धावा बनवल्यात. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा या मॅचमध्ये. काय जबरदस्त सुरुवात राहिली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी दिनेश चौगुलेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. टप्पा वलन गती याचा सुवर्ण मध्य या षटकामध्ये दिनेश चौगुलेने साधला आणि व्हॅरिएशन आणि व्हरायटी त्यांच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आपल्या व्यासपीठावरती जर पाहिलं तर आपले मान्यवर आहेत आणि या स्पर्धेचा आनंद घेतात त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थानं जिग्नेश दादा म्हात्रे यांना देखील तुम्ही पाहताय आणि त्यांचं देखील भरपूर चांगलं कार्य या संपूर्ण विभागामध्ये राहिलं आहे आणि त्यांना देखील तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या चषकाचे ते मुख्य आयोजक आहेत. मागील 2 हंगाम त्यांच्या माध्यमातून देखील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. असे जिग्नेशदादा म्हात्रे तसेच संदीपदादा पाटील सरकार क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आणि फ्री एंट्री ही स्पर्धा देखील त्यांची राहिली होती. म्हणजेच काय क्रिकेटचे निमसित चाहते आहेत, क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहेत आणि आज त्यांची उपस्थिती या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 यश पाटील हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त कामगिरी खऱ्या अर्थानं भिवंडीच्या स्पर्धेमध्ये आईदेवी वडुणोगर या संघाने केली होती युवा सेना चषकामध्ये आणि याही स्पर्धेमध्ये खेळत असताना चांगली सुरुवात राहिली आहे या संघाच्या माध्यमातून. परंतु मैदानावरती समीर राऊत मोठे फटके खेळण्याची क्षमता ठेवणारा खेळाडू आहे. वसई विरार प्रीमियर लीगमध्ये देखील त्यांच्या बॅटमधून चांगल्या धावा आपल्याला पाहायला मिळाल्या, तो देखील फॉर्मात आहे. परंतु या मॅचमध्ये समीर राऊतला बरसावं लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. त्यांच्याकडे क्षमता आहे परंतु या मॅचमध्ये पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करावं लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती एका बाजूला जर पाहिलं तर यश पाटील पहिल्या षटकामध्ये भरपूर कमी धावा खर्च केल्या. दिनेश चौगुलेने फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्या
आणि इथून या मॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करावा लागेल. चला स्पीडअप करा. पहिल्या षटकांसाठी जर पाहिलं तर बरोबर 4 मिनिटे घेतली होती. गोलंदाज तयार. हो यावेळेस हा प्रयत्न होता पुल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. फिल्डर येतात त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली. फक्त सिंगलच मिळेल. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 4 या आकड्यावरती. समीर राऊतच्या बॅटवरती बॉल चांगल्या रीतीने येत नाहीयेत. खऱ्या अर्थानं प्रॉपर टायमिंग त्याला करता येत नाहीये. इथून मैदानावरती थोडासा वेळ घालवावा लागेल आणि तिथून आक्रमक व्हावं लागेल. एका बाजूला आदेश पाटील मैदानावरती दाखल झालाय आणि त्याच्यासाठी देखील पारितोषिक आहे. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले ना तर तन्मय पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. आणि इथून मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं आदेशला करावा लागेल. वडपे संघाचा कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे. वडपे संघाचा कॅप्टन प्लीज आपण संपर्क साधा. यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. ऑफ ड्राईव्हचा फटका मिड ऑफला त्या ठिकाणी फिल्डर आहेत. फिल्डिंग चांगली. दिनेश चौगुले यांना आपण पाहिलं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. फक्त इथे सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 5 या आकड्यावरती. खूप चांगली गुणलेखन आतापर्यंत राहिले या स्पर्धेच्या माध्यमातून विजयी कांबळे. पहिल्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं स्कोरिंगचं अपडेट देत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आज देखील जबरदस्त माहिती त्यांच्या माध्यमातून पुरवली जाते. गोलंदाज तयार. यावेळेस आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला चेंडू यशांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. समीर राऊत आज जर पाहिलं तर भरपूर निराश करतायत. सातत्याने ऑन साईडला स्ट्रोक प्ले करण्याचा तो प्रयत्न करतोय, ऑफर करतोय, परंतु तितकंसं त्याच्या हिताशी आतापर्यंत ते जुळलेलं नाही आहे. सातत्याने चेंडू डॉट आलेत परंतु इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. यावेळेस देखील कमी गतीने चेंडू टाकलाय. चांगला कटरचा वापर केलाय. सलगचा दुसरा चेंडू डॉट. काय गोलंदाजी केली जाते. मी मगाशी देखील उल्लेख केला होता. एखादं 1 रुपयाचं नाणं खेळपट्टीवरती मैदानावरती ठेवावं आणि त्यावरती यशला देखील टप्पा टाकायला सांगावा. अशीच काही गोलंदाजी सध्याच्या घडीला तो या मैदानावरती करतोय. कारण एकाच टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते आणि तिथून जर पाहिलं ना तर फलंदाज देखील एकाच दिशेने फटके करण्याचा प्रयत्न देखील करतायत. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळी स्विचिटचा फटका. सुरेख फटका. बॉल चाललाय डीप पॉइंट सीमारेषेच्या अगदी जवळ. त्या ठिकाणी चेंडू थांबलाय. हो नशिबाने साथ दिलेली नाहीये. खऱ्या अर्थानं मोठा फटका होता. सीमारेषेच्या पलीकडे चेंडू अगदी जात होता. तिथे चेंडू थांबलाय. आउटफील्ड थोडीशी खराब होती आणि या चेंडूवरती फक्त एकच धाव. आज समीर राऊतचं नशीब थोडंसं कुठेतरी कमी राहिले तसंच मला दिसतंय. कारण या चेंडूवरती खूप चांगल्या पद्धतीने त्याने टाइम केलं होतं. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला परंतु आउटफील्ड खराब होती आणि चेंडू थांबला. फक्त एकच धाव मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 6 या आकड्यावरती. यश पाटील पुन्हा एकदा. हो यावेळेस मोठा फटका ऑन साईडला मिड विकेट रिजन मध्ये उडवलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आदेशांच्या बॅट मधून आलाय षटकार. दोन षटकांचे ते खेळ संपलेला आहे आणि 63 धावांचा पाठलाग करत असताना भाव्या 11 मालजीपाडा या संघाने स्कोर कार्ड वरती धावा बनवल्यात. फक्त आणि फक्त 12 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात त्या मॅच मध्ये. तर नक्कीच जिग्नेशदादा मात्रे यांना व्यासपीठावरती तुम्ही पाहताय आणि येणाऱ्या कालावधीमध्ये देखील त्यांच्या माध्यमातून स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. 14, 15, 16 खऱ्या अर्थानं 3 दिवस स्पर्धा असणार आहे आणि फ्री एंट्री टुर्नामेंट आणि प्रथम पारितोषिक असणार आहे 51,000 आणि मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात बाईक देखील असणार आहे. आणि त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक असतील जिग्नेशदादा मात्रे. मागील 2 हंगाम मुख्यमंत्री चषक, उपमुख्यमंत्री चषकाचं आयोजन जुचंद्र नगरीमध्ये प्रथमच 12 बाईक त्यांच्याच माध्यमातून आपण पाहिल्या होत्या. यावर्षी देखील स्पर्धा पाहायला मिळणार आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जर पाहिलं तर 12 धावा. 18 चेंडू आणि 51 धावांची आवश्यकता.
18 चेंडू आणि 51 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये भरपूर कमी धावा बनल्यात आणि ते येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 51 धावा बनवाव्या लागतील. चांगली बॅटिंग करावी लागेल. इथून जर पाहिलं तर ए स्ट्राईक करावं लागेल, मोठे फटके खेळावे लागतील, हवाई हल्ले करावे लागतील आणि त्यासाठी समीर राऊत जाणला जातो. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये त्याची बॅट भरपूर शांत राहिली आहे, परंतु इथून त्याला बरसावं लागेल, आक्रमण करावं लागेल. आदेशा बॅटमधून षटकार आलाय, परंतु एका बाजूला समीरला देखील आक्रमक व्हावं लागेल. तर नक्कीच समीर राऊत मैदानावरती खेळतोय आणि त्यांच्या मामाकडून देखील समीरला भरपूर साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. जितू पाटील खारबाव यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा समीर राऊतसाठी. परंतु आज खऱ्या अर्थानं समीर राऊतला चांगल्या दर्जाचं क्रिकेट या क्रीडांगणावरती दाखवावं लागेल. एक चांगला खेळाडू आहे आणि या मॅचमध्ये मोठी जबाबदारी त्याला स्वीकारावी लागेल. गोलंदाज तयार. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कट रुबी कट लागली होती. यष्टीरक्षक त्या ठिकाणी मिस्टेक करतो. याही चेंडूवरती समीरनं संघर्ष केलाय, फक्त एकच धाव मिळाली. या चेंडूवरती समीरला नशिबाची साथ मिळाली सर, कारण इथे बॅटची एज लागली होती. यष्टीरक्षक अगदी त्या ठिकाणी भावेश होते, परंतु चेंडूपर्यंत पोहोचलेले नाहीत. फक्त इथे एक धाव मिळते. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोरकार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती तब्बल 13 धावा. येणारे 17 चेंडू, 50 धावांची आवश्यकता आहे. सामना अजून ऑन आहे. इथून देखील या मॅचमध्ये भाव्या 11 मालजीपाडा संघ कमबॅक करू शकतो. या संघाकडे क्षमता आहे. मोठमोठ्या संघांना पराभवाचे धक्के देण्यासाठी मालजीपाडा संघ जाणला जातो आणि खऱ्या अर्थानं आपल्या नावाला शोभणारा खेळ या क्रीडांगणावरती या संघाला करावा लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर द विकेट दिनेश चौगुले. इथे खोलात टाकलाय, चांगला ड्राईव्ह कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रॉपर टायमिंग करू शकलेला नाही आहेत. फिल्डर थोडीशी चाचपडत आहेत, परंतु इथे सिंगलच मिळेल. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोरकार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 14 या आकड्यावरती. सिंगल डबल्स घेऊन काहीच जमणार नाही. इथे मोठे फटके खेळावे लागतील, कारण सिंगल डबल्सनं तुम्ही टार्गेटपर्यंत पोहोचू शकत नाही. हवाई हल्ले फार महत्वाचे त्या मॅचमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर द विकेट. इथे फ्लिक करण्याचा प्रयत्न, अराउंड द लेग, 3 फ्लाची दांडी गुल. आणखीन एक फलंदाज बाद. दिनेश चौगुले, यू आर ब्युटी. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. आणखीन एक फलंदाजाला बाद केला. चला वडपे संघाचे कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे. वडपे संघाचे कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे. काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. अराउंड लेगच्या स्वरूपात, रिफ्लाचीच्या स्वरूपात इथे फलंदाज समीर राऊत बाद झाले. समीरने 10 चेंडूचा सामना केलाय आणि अवघ्या त्याच्या बॅटमधून 4च धावा. आज भरपूर निराश केले समीर राऊतने. आपल्या नावाला शोभणारा खेळ, आपल्या कौशल्याला शोभणारा खेळ त्याने केलेला नाही आणि महत्त्वाच्या मॅचमध्ये तो अपयशी ठरला आणि कुठेतरी संघाला अडचणीमध्ये ठेवून गेलाय की काय. परंतु नवीन फलंदाज मैदानावरती लोकेश दाखल झालाय. इथूनही मालजीपाडा संघ या मॅचमध्ये कमबॅक करू शकतो, परंतु मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे आणि ते फटके खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. परंतु दिनेश चौगुले काय कामगिरी करतायत. यॉर्कर चेंडू टाकतायत, हाफ ट्रॅकर देखील टाकतायत. व्हेरिएशन जबरदस्त त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. इथे देखील आणखीन एक चांगला चेंडू. वाह, अप्रतिम गोलंदाजी. एखादा युवा गोलंदाज या क्रीडांगणावरती असेल ना, तर नक्कीच दिनेश चौगुले यांची गोलंदाजी पाहावी. काय गोलंदाजी केली जाते. अचूक टप्पा, अचूक लाईन, लयबद्धता त्यांच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मागील 20 वर्ष भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या खेळाडूनं राज्य केलंय आणि तोच गोलंदाज मैदानावरती दिनेश चौगुले आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट. इथे लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता, परंतु खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव आणि संघाची धावसंख्या स्कोरकार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 15 धावा. 15 धावा स्कोरकार्डवरती बनल्यात. 63 धावांचं मोठं टार्गेट. मालजीपाडा संघ एक चांगल्या धाटणीचा संघ आहे. या संघाकडे देखील भरपूर मोठी बॅटिंग लाईन आहे, परंतु अंडर फ्लड लाईट खेळत असताना आज फारशी चांगली बॅटिंग झालेली नाहीये. आदेशच्या बॅटमधून षटकार आलाय, परंतु स्ट्रायकिंग एंडपासून तो वंचित राहिलाय. इथे देखील आणखीन एक त्रिफलाचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. दांडी गुल, लाकूड तोड गोलंदाजी केली जाते. फलंदाज बाद.
गोलंदाजी करतायत दिनेश चौगुले वेगावरती स्वार झाले तेज तरार गोलंदाजी आणि भन्नाट वेगाने गोलंदाजी करत असताना आणखीन एक फलंदाजाला बाद केले लोकेशला बाद केलाय नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय परंतु एका बाजूला जर पाहिलं तर फलंदाजी सातत्याने बॅटिंग करत असताना अपयशी ठरलेली आहे आणि इथून मोठे फटके खेळणं फार गरजेचं आहे भव्य 11 मालजीपाडा संघासाठी नवीन फलंदाज राजू मैदानावरती दाखल झाला संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे ती 15 धावा बनत नाही आहे आणि धावा बनवण्यासाठी प्रयत्न देखील या ठिकाणी केला जातोय हो यावेळी चांगला चेंडू थोडेसे बॅक फुटला गेले चेंडूला टॅप केलाय कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला केवळ ढकललं एका धावेसाठी परावर्तित केलं या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 16 धावा 3 षटकांचे ते खेळ संपलाय 63 धावांचा पाठलाग करत असताना भव्य 11 मालजीपाडा या संघाने स्कोर कार्डवरती आतापर्यंत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 16 धावा बनवल्यात आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथून सामना जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत आणि 47 धावा येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 47 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत तर नक्कीच 12 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता दिनेश चौगुले 2 षटका हाताळली 6 चेंडू डॉट टाकले 6 धावा खर्च केल्या 3 विकेट घेतल्या त्यामध्ये समीर राऊची महत्वाची विकेट तिथून दबाव निर्माण झाला भव्य 11 मालजीपाडा या संघावरती 12 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये इथून देखील मॅच रंगात येऊ शकतो आदेश पाटील मोठे फटके खेळण्यासाठी जाणले जातात एक मोठा फटका त्यांच्या बॅट मधून आलाय मागील षटकामध्ये स्ट्रायकिंग एंड वरती आदेश पाटील नव्हते आणि ते देखील ते नाहीयेत आणि कुठेतरी धावा बनवण्याची रन मशीन आहे मालजीपाडा संघाचे आदेश पाटील आणि त्या रन मशीनला कुठेतरी स्ट्रायकिंग एंड पासून दूर ठेवलंय 12 चेंडू 47 धावांची आवश्यकता वडूनगर ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य अशोकजी पाटील यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत खऱ्या अर्थानं आई देवी वडूनगर या टीमला दिनेश चौगुले यांना देखील शुभेच्छा आलेल्या आहेत अशोकजी पाटील वडूनगर ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आहेत आणि भरपूर साऱ्या शुभेच्छा त्यांच्या माध्यमातून गोलंदाज षटक क्रमांक 4 विनीत आपल्याला पाहायला मिळतोय भूमिकाला षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी सुरुवातीच्या 3 षटकामध्ये फलंदाजांनी न दिलेली 7 आणि कुठेतरी या मॅच मध्ये गोलंदाजांनी डोकं वरती केलंय कारण आतापर्यंत 3 विकेट दिनेशने मिळवल्यात धावाही थांबलेत क्रिकेटचं पूरक समीकरण आहे जेव्हा जेव्हा विकेट येतात ना तेव्हा धावा थांबतात या मॅच मध्ये देखील धावा थांबल्यात कमी गतीने चेंडू टाकलाय परंतु चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे राजू यांच्या बॅट मधून आलाय षटकार ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता एका हाताने या चेंडूला फ्लिक केलाय नियंत्रण नव्हतं फटक्यामध्ये परंतु चेंडूच्या रेषेमध्ये होते ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता वाह काय फटका खेळलाय लाजवाब स्ट्रोक एकच मारलाय परंतु सॉलिड मारलाय सर्वांची मने जिंकली त्या फटक्याने एका हातामध्ये चेंडूला फ्लिक केलाय कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला राजूच्या बॅटमधून गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस देखील आणखीन एक उडवलाय सलगचा दुसरा येईल का हो आलाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे राजूच्या बॅट मधून आणखीन एक षटकार बॅट स्विंग आहे प्रॉपर टायमिंग अगदी चेंडूच्या सरळ आले होते आणि तिथून चेंडूला अगदी पिक केलंय सरळ पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे आणखीन एक दर्जेदार फटका राजूच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 28 या आकड्यावरती अशाच प्रकारे फटके खेळावे लागतील एका बाजूला आदेशनं देखील अशा प्रकारचा फटका खेळलाय परंतु राजूही आक्रमक झालेत एक स्ट्राईक करतायत हवाई हल्ले करतायत मोठे फटके खेळतायत परंतु हवाई हल्ले करत असताना या मॅच मध्ये सातत्याने अशा प्रकारे फटके त्यांना खेळावेच लागतील भूमिक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट स्ट्रायकिंग एंडला राजू यावेळेस देखील ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे इट इज अ वाईट बॉल थोडासा दबाव जाणवतोय गोलंदाजावरती 2 मोठे फटके आलेत आणि या मॅच मध्ये मोमेंटम क्रिएट झालाय कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न भव्य 11 मालजीपाडा संघ देखील करतोय सुरुवातीची 3 षटकं भरपूर खराब राहिली होती या संघासाठी परंतु या षटकामध्ये खोऱ्याने धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत यावेळेस देखील आणखीन एक मोठा फटका मिड विकेटला उडवलाय सलगचा 3रा षटकार या मॅच मध्ये राजूच्या बॅट मधून वाह अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि 3राही षटकार उडवलाय
ॲक्शन रिप्लेवरती दाखवलं जातं. पहिला षटकार फ्लिक केला लॉंग लेग रिजनमध्ये, तो देखील दर्जेदार होता. तदनंतर एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये अप्रतिम फटका, तो देखील कमालीचा होता. आणि इथे ऑन साईडला मिड विकेटला वा अफलातून फटका, जस्ट लुकिंग लाईक वाव वाव वाव, सो एलिगंट, कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला राजूच्या बॅटमधून या मॅचमध्ये. तर नक्कीच या सलगच्या 3 षटकारांसाठी रवींद्रजी देवळीकर साहेबांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राईज आलेलं आहे राजूसाठी. या मॅचमध्ये कमबॅक केलाय भव्य 11 मालजीपाडा या संघाने. येणारे 9 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि आला कुठे. या मॅचचं होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून ठेवलं राजूने. हा सामना बनवलाय असंच म्हणावं लागेल, कारण 9 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता होती. 12 चेंडू 47 धावांची आवश्यकता होती. सलग 3 एका रांगेत षटकार मारले, त्यामध्ये व्हाईट बॉल देखील होता. परंतु या मॅचमध्ये कमबॅक केलाय भव्य 11 मालजीपाडा. वा राजू वा, जबरदस्त कामगिरी करतायत. गोलंदाज पुन्हा एकदा एक खोलात टाकलाय, डिकआउट करण्याचा प्रयत्न. कव्हर रिजन मध्ये चेंडूला दिशा दिली आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन, फिल्डिंग चांगली. सेकंडचा कॉल केलाय. दुसरी धाव वेगाने कंप्लीट केली जाईल का? हो, केली आहे. आणि ते तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. राजू अगदी पोचलेत का हे देखील पाहावं लागेल, परंतु काय जबरदस्त कामगिरी या मॅच मध्ये राजूने केलेली आहे. आमचे तिसरे पंच पाहणी करतील. महत्वाची मॅच आहे, महत्वाचा सामना. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता चांगली फिल्डिंग परेशच्या माध्यमातून. चेंडूची फेकी देखील चांगली केली आणि भावेश त्या ठिकाणी होते. चूक खूप चांगल्या पद्धतीने गॅदर केलं आणि खऱ्या अर्थानं राजू काय वेगाने पोहोचलेत. आणि फलंदाज सेफ आहे, म्हणजेच 2 धावा या चेंडूवरती. आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 37 या आकड्यावर. 37 धावा स्कोर कार्डवरती. आणखीन या मॅचमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 26 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. मॅच रंगली आहे, रंगवली आहे. मॅच बनली आहे, बनवली आहे. मॅच घडली आहे, घडवणाऱ्या मैदानावरती आहे. राजूने घडवली आहे मॅच. अप्रतिम बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 20 धावा राजूच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे 8 चेंडू 26 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅकवरती भूमिकला आपण पाहताय आणि या षटकामध्ये भरपूर साऱ्या धावा त्याने देखील खर्च केल्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. भूमिक तुम्ही पाहताय युवा गोलंदाज आहे, थोडासा दबाव जाणवते, परंतु इथून चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. यावेळी देखील ओहो हो, महत्वाची विकेट 3 फ्लॅचच्या स्वरूपात प्लेड ऑन झालाय फलंदाज. बॅटला चेंडू ब्रेक झाला आणि तदनंतर यष्टांचा वेध आणि ती महत्वाची विकेट या मॅच मध्ये. राजू जो खऱ्या अर्थानं रंगात आला होता, त्याच्या बॅटमधून धावा येत होत्या, त्यालाच बाद केलंय. फलंदाज बाद. काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं गोलंदाज तुम्ही ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. तदनंतर स्वतःवरती निराश झाला राजू. पॅचची आतली कड लागली आणि तिथून ज्येष्ठांचा वेध प्लेड ऑनच्या स्वरूपात. आणखी एक मोठा धक्का या मॅचमध्ये. भूमिकने या चेंडूवरती कमबॅक केल्या, परंतु या षटकामध्ये आतापर्यंत 21 धावाही त्याने खर्च केल्यात. महत्वाची विकेट राजूला त्याने बाद केलं. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता बॅटची कड लागली आणि यष्टांचा वेध आणि तदनंतर निराशा स्पष्टपणे दिसली राजूच्या चेहऱ्यावरती, कारण अगदी आशेचा किरण आपल्या संघासाठी तो बनला होता. सर्वांनी आशा सोडल्या होत्या आणि तिथे आशेचा किरण या मॅचमध्ये राजू बनला होता. त्यावेळेस देखील मोठा फटका समोरच्या दिशेने लॉंग ऑनला उडवलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धमाका या मॅचमध्ये आलाय षटकार. फटका विनय व्हेरी फर्स्ट बॉल फेस करत होता. समोरच्या दिशेने लॉफ केलाय, लॉंग ऑनला उडवलाय. कमालीचा स्ट्रोक, काय जबरदस्त हॅड अँड कोऑर्डिनेशन त्याचं पाहायला मिळालं. प्रॉपर टायमिंग केलं आणि सरळ चेंडूला धाडलाय सीमारेषेच्या पलीकडे. महत्वाचा फटका या मॅच मध्ये फलंदाज विनयच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 43 या आकड्यावरती. शेवटचं षटक असेल. येणारे 6 चेंडू इक्वेशन 6 चेंडू आणि
20 धावांची आवश्यकता. या षटकामध्ये तब्बल 27 धावा भूमिकच्या विरोधात आलेल्या आहेत. काय जबरदस्त पलटवार भव्य 11 मालजीपाडे या संघाने केलेला आहे. एका बाजूला विनय पाटील मैदानावरती दाखल झालाय, त्याच्या बॅटमधून षटकार. आदेश पाटील देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय, त्याच्याही बॅटमधून षटकार. इथून 3 मोठे फटके हवेत मालजीपाडा टीमला आणि इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. आई देवी वडूनगर संघ आतापर्यंत या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक षटकामध्ये हा संघ वर्चस्व गाजवत होता, परंतु मागील षटकामध्ये अधिराज्य गाजवलं फलंदाज राजूने आणि या मॅचमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केलाय. 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती रोहित आणि एक एक्स्ट्रा फिल्डर ऍड करावा लागेल. भरपूर जास्त वेळ घेतला, त्यासाठी गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. एक एक्स्ट्रा फिल्डर तुम्हाला ऍड करावा लागेल, कारण तब्बल 25 मिनिटे घेतलेले आहेत. कारण 20 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे होता, तब्बल 25 मिनिटे घेतलेत. 5 मिनिटं एक्स्ट्रा घेतलेले आहेत दिनेश दादा आणि त्यामुळे एक्स्ट्रा फिल्डर तुम्हाला ऍड करावा लागेल. येणारे 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती रोहित मात्रे, परंतु स्ट्रायकिंग एंडला आदेश पाटील संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे आणि त्याच्याकडे देखील क्षमता आहे. आतापर्यंत त्याने खूप वेळा सिद्ध केले स्वतःला, परंतु इथून देखील त्याला सिद्ध करावं लागेल. 6 चेंडू 20 धावांची आवश्यकता. सामना अगदी रंगात आलाय, पैसा वसूल सामना. क्रीडा रसिकांची मने या सामन्याने जिंकलेली आहे. रोमहर्षकता या मॅचमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक सामना या स्पर्धेच्या माध्यमातून रंगताना आपल्याला पाहायला मिळाला. एक लाजवाब क्रीडा स्पर्धा TR ट्रॉफी 2026 आणि आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाज रोहित मात्रे ओव्हर द विकेट. आधीसाठी मोठा फटका केल्याचा प्रयत्न कव्हर क्षेत्रामध्ये केलेत. कव्हर पॉइंटला त्या ठिकाणी फिल्डर आहे, थोडीशी चाच पडतायत. एक धाव मिळाली, दुसरीचा प्रयत्न केलाय त्या ठिकाणी आणि ते 2 धावा कंप्लीट केले. तिसरीचाही प्रयत्न आणि ते 3 धावा कंप्लीट करत असताना काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. चित्त्याची चपलाई आणि हरणाचा वेग दोन्ही फलंदाजाने धारण केल्या आणि ते 3 धावा कंप्लीट केल्या. या 3 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे. ती 46 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर नक्कीच विनय मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि प्रत्येक षटकारासाठी विनय पाटीलला जिग्नेशदादा मात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं 2000 रुपयाचं पारितोषिक आणि हा सामना विनय पाटीलने जिंकवला ना तर संदीपदादा पाटील यांच्याकडून 5000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. विनय पाटीलसाठी पारितोषिक आहे, परंतु विनयला इथून चांगली कामगिरी करावी लागेल. येणारे 5 चेंडू 17 धावांची आवश्यकता. एका बाजूला आई देवी वडूनगर आणि एका बाजूला भव्य 11 मालजीपाडा मैदानावरती पाहायला मिळतोय. इथे समोरच्या दिशेने केल्यात बॉलर बॅक ड्राईव्ह. एलिव्हेशन मिळालेलं नाही. या चेंडूवरती फक्त एकच धाव मिळते. मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न विनय पाटीलने केला होता, परंतु स्वतःच्या पॉलोथ्रूमध्ये काय जबरदस्त कामगिरी त्या ठिकाणी केली रोहित मात्रेने. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 47 या आकड्यावरती. येणारे 4 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि आला कुठे असं वाटलं होतं की एकतर्फी सामना बनेल, परंतु राजूने चांगली बॅटिंग केली, विनयने देखील चांगली बॅटिंग केली आणि हा सामना जिवंत ठेवलाय. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग झालेला नाही. कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी, येत आहेत कव्हर रिजनमध्ये, चेंडूला स्टॉपही करतायत, परंतु तत्पूर्वी दुसरी धाव घेत असताना फलंदाज अडचणीमध्ये सापडलेत का? हो, तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे आणि आमचे तिसरे पंच या ठिकाणी पाहणी देखील करतील. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. प्रॉपर टायमिंग करता आलं नव्हतं, फटका फसला होता, परंतु फिल्डर काय जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. अगदी चेंडूला स्टॉप केला आणि तिथे जर पाहिलं तर प्रशांत होते आणि प्रशांतच्या माध्यमातून चांगलं गॅदर पाहायला मिळालं आणि ते फलंदाज अडचणीमध्ये सापडलेत का? आमचे तिसरे पंच पाहणी करतील, कारण इथे जर पाहिलं तर महत्त्वाचा निर्णय आहे. टेक्निकल सपोर्ट घेतला आहे UCL लाईव्हचा आणि आमचे तिसरे पंच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवत आहेत. फलंदाज OUT धाबाच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त टेलिकास्ट.
आणि गोलंदाजी करत असताना 3 महत्त्वाची विकेट घेतल्या आणि फक्त 6 धावा खर्च केल्या असा खेळाडू खऱ्या अर्थानं वडूनवरचा सुपरस्टार दिनेश चौगुले राहिलेला आहे. मॅन ऑफ द मॅचचा हिरो या दिनेशजी चौगुले